अनिल बाळा, काय करतोस? बच्ची मावशी तुम्ही? अरे ते लग्नाची पार्टी भेटायला येणार होती इथे, तू भेटले त्यांना, झालं बोलणं, निघत होते तर तू दिसलास मला. काही नाही, ते इथे जागेशी जरा अटॅचमेंट आहे जुनी. टेन्शन असलं, कामाचं टेन्शन असलं की मग मी इथे येतो. काय झालं बाळा? ऑफिसचं टेन्शन असतं ना, मग जस्ट रिलॅक्स. ऑफिसचं असेल ना? हा, ऑफिसचं. इथं मोकळ्यावर बरं वाटतं नाही रे? हा, एवढा उन्हाळा आहे बघ ना, रात्र झाली तरी गारवा येतच नाही. म्हटलं आपण बसावयाच्या बाजूला, म्हणून मी बसले. हा. ते बघ ना कसं जेवतायत ना प्रेमाने. हो, तेच बघत होतो मगापासून. असं खातं की पंचपाक पण नाही जणू. एकमेकांवर प्रेम आणि विश्वास असेल ना नील, तर भीक मागून आणलेलं अन्न सुद्धा पक्वानासारखं वाटतं. खरंय. पटतंय ना तुला? मग तरी का असा वागतोस? म्हणजे स्वानंदीचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे मी सांगायला पाहिजे तुला? साध्या संस्कारी घरातली मुलगी आहे रे ती. तुझ्या घरात जितकी संकट तिने पाहिली ना, त्या संकटाची कल्पना उभ्या आयुष्यात तिने केली नव्हती, पण तरी सुद्धा उभी राहिली तुझ्या पाठीमागे, अशी खांद्याला खांदा लावून, डगमगली नाही. तू घरी नव्हतास तेव्हा संपूर्ण घराची जबाबदारी एकटीनं पेलली. तुझी आई तर हातपाय गाळून बसली होती रे, पण आपल्या सासरची एवढीशी सुद्धा गोष्ट आपल्या माहेरी कळू दिली नाही ना त्या पोरीने. माझ्या घरी घेऊन आली सगळ्यांना, माहेरी नाही नेलं त्यांनी. तिच्या सासरचा मान सन्मान असा अबाधित राखला. आठवतं तुला त्या हॉटेलमध्ये मी वसंतरावांना घेऊन आले होते तुम्हा दोघांना भेटायला? तेव्हा सुद्धा आपल्या वडिलांसमोर आपल्या नवऱ्याचा किती मान राखला तिनं. अरे राजा, अशा मुलींना भाग्यवंतांना मिळतात रे. सगळं मान्य आहे मला बच्ची मावशी, पण मग ती संपदाला काय इतकं एंटरटेन करते? तिच्यामुळे आपल्या घरात एवढे प्रॉब्लेम्स होत आहेत. तिने आईला दुखावले. मी सांगतो की नको बोलू तिच्याशी, तरी ती का बोलते? का भेटते तिला? ती संपदाला भेटते की संपदा अचानक तिला येऊन भेटते याची शहानिशा केलीस? काढलीस माहिती? काढलीस नाही. अरे बाळा, प्रेम आणि विश्वास या अशा गोष्टी आहेत ना, ज्या दिल्या ना तर कधीच वाया जात नाही. उलट दामदुपटीनं आपल्याला परत मिळतात. काय केलंस त्या स्वानंदीच्या इतक्या मोठ्या विश्वासाचं? हा, काय दिलंस तू तिला त्या बदल्यात? का वागतोस तू तिच्याशी असं? हा, अरे बाळा बोल ना. ते निघून गेले ना नीट, तुझ्या ओंजळीत प्रेम टाकायला कोणी उरणार नाही. नाही बच्ची मावशी, असं नका बोलू. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चीज, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?